धाराशिवच्या भव्य कुस्ती स्पर्धांमध्ये एक पैलवान येतो आणि तो पैलवान कुख्यात गुंड निलेश घायवळच्या एक सणसणीत कानाखाली मारतो। हा पैलवान कोण आहे काहीच माहित नसतं कोणाला। त्याच्यानंतर जो आजूबाजूला जो जमलेला क्राउड असतो त्या क्राउडला सुद्धा कळत नाही की हे 2 मिनिटं काय झालंय। या सध्या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झालेला आहे। बरं, हा पैलवान आहे अहिल्यानगरचा सागर मोहोळकर। याने काय केलं की जो निलेश घायवळ जो आहे तो त्या कुस्तीच्या आखाड्याला एक राऊंड मारत होता आणि अचानक तो पैलवान समोर येतो आणि त्याच्या कानाखाली मारतो। त्याच्यानंतर घायवळचे जे कार्यकर्ते आहेत जी त्याची जी टोळी आहे त्या टोळीकडून सुद्धा त्या सागरला मारहाण केली जाते। त्याच्यानंतर जो पोलिसांचा जो बंदोबस्त होता या कुस्ती स्पर्धांच्या साठी ठेवलेला तो त्याच्यानंतर ते पोलीस येतात त्या आखाड्यामध्ये आणि त्याच्यानंतर या दोघांनाही दूर करतात। या निलेश घायवळवर यापूर्वी मोक्का, हत्या, जीवे मारण्याचा प्रयत्न करणं, खंडणी, दरोडा, गर्दी जमवून दंगा करणं, गंभीर दुखापत करणं, मारामारी अशा प्रकारचे गुन्हे या निलेश घायवळवरती सध्या आहेत आणि त्याच्यानंतर अनेक गुन्ह्यांमध्ये तो तडीपार सुद्धा झालेला आहे। मात्र या सगळ्यामध्ये आता त्याच्यावरती देखील गुन्हा आता दाखल करण्यात आलेला आहे। मध्यंतरी याच निलेश घायवळ विरोधात भिगवण पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। खंडणी मागितल्या प्रकरणी त्याच्यावरती हा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। मात्र धाराशिव मधली जी घटना आहे ती घटना इतकी गंभीर होती की त्या सागरनं या निलेश घायवळला का मारलं असा देखील आता या निमित्तानं प्रश्न उपस्थित होतो। याचा तपास पोलीस करतायत, त्यामुळे आता पोलीस या सगळ्याकडे कशा पद्धतीनं बघतात आणि या सगळ्या गोष्टीचा कसा तपास करतात हे देखील पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा एबीपी माझा।